पहारा देतोय. का पहारा देताय? आज तुमची आजी बाहेर गेली आहे ना, म्हणून घरावर जरा पहारा देतोय. राज्यसभेत नाही जाणार आज राजसभेला सुट्टी आहे. का? सुट्टी का आहे? महाराज काली मातेच्या पूजेसाठी नवाबाला निमंत्रण देण्यासाठी मुर्शिदाबादला गेले आहेत, म्हणून आज सुट्टी. वा वा, किती मस्त. गोपाळ आजोबांना सुट्टी सुट्टी. आज तुम्ही पूर्ण दिवस आमच्या सोबत खेळणार ना? नाही, आज कुणीही खेळणार नाही. उलट आज गोपाळ आजोबा आपल्याला फटाके बनवून देतील, हो ना? काय फटाके बनवून देणार? ते पण मी? मग झालंच समजा तुमचं काम. नाही नाही, आम्ही काही नाही ऐकणार. आम्हाला फटाके बनवून द्यावेच लागतील. माझ्यावर विश्वास ठेवा. अरे मला फटाके नाही बनवता येत. मग वचन द्या की काली पूजेच्या दिवशी आम्हाला भरपूर फटाके विकत घेऊन द्याल. हा, ते विकत घेऊन देऊ शकतो. सांगा कुठले कुठले फटाके हवे आहेत तुम्हाला? छोटू म्हणत होता त्याला फुलभाजी पाहिजे आणि मला ना भुईचक्र हवंय. मला रंगमशाल पाहिजे. टेपा म्हणत होता की त्याला लवंगी फटाका पाहिजे. फटाका फुटला की सगळे घाबरतील. किती मजा येईल ना? खूप मजा येईल. मला की नाही डबल बार पाहिजे. एकदा खाली फुटेल आणि मग वर जाऊन फुटेल. ये मजा येईल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. फुलबाजी, रंगमशाल, भुईचक्र, डबल बार सगळं मिळेल. गोपाळ आजोबा तुम्ही ना खूप चांगले आहात. बाप रे बाप, सकाळी सकाळीच या टकल्या म्हाताऱ्याने मैफिल भरवली घरामध्ये. हा, ए दृष्ट लावू नकोस हा बायको, दृष्ट लावू नकोस. हा गोपाळ जिथे बसतो ना तिथेच मैफिल भरते. हा, मग ते घर असो किंवा राजसभा. अरे गेलं माझं सगळं गेलं रे गेलं. अहो अगं बायको काय झालं? हे म्हाताऱ्या, तुला स्वयंपाकघरातल्या माशांवर पहारा द्यायला सांगितला होता ना? अगं मग पहाराच तर देत होतो. बघ ना, अजिबात हल्लो सुद्धा नाही. अरे मग ती मांजर मासे कसे काय घेऊन गेली मला सांगा. आता जर ते मांजर माझ्यापेक्षा हुशार होतं तर मी काय करू? काय करणार? थांबा जरा. अरे बापरे, हा बॉम्ब जाळून या धुलाई करते की मी तुमची बघत ना आता. पळा, चला लवकर. आजच्या दिवशी तुम्ही घरातून पळून गेला आहात, पण कितवर पळणार आहात? जेवायला घरी यावंच लागेल ना, तेव्हा बघते मी तुम्हाला. हा, तुम्ही तर अशी चाल खेळली आहे ना हुजूर. या चालीमुळे एवढ्या दिवसांनंतर कृष्णचंद्राला मात देता येईल. फक्त मातच नाही, तो थेट धारातीर्थी पडेल. मोठ्या रुबाबात आला होता आणि मान खाली घालून परत गेला. कृष्णचंद्राच्या चेहऱ्याची अवस्था अगदी कडू कारलं खाल्ल्यासारखी झाली होती. गोपाळ भाऊच्या भरोशावरच करतो ना सगळं तो. आता त्याचं डोकं ठिकाणावर येईल काय. सकाळची दुपार झाली आता, तरी हा माणूस घरात आलेला नाहीये. कधी परत घरी येणार आणि कधी जेवणार हा माणूस, कुणास ठाऊक. नाही ते काय, मी जरा सकाळी झाडू घेऊन त्यांना पळवून लावलं. मला वाटतं मी जरा जास्तच केलं नाही. छे छे छे, चांगलं नाही वाटत आहे आता मला. असं एकट्याने भूतासारखं संसार करत राहणं मला नाही जमणार बाई. तुझं नेहमी कल्याण हो माते. कल्याणाचा सोड ग बाई. असा भूतासारखा एकट्याने संसार करण्यात कसलं आलंय कल्याण? असं कोण म्हणालं माते? मला थोडं जेवायला घालशील तर नक्की होईल. मला थोडस खायला आणतेस का? थांब, आत्ता घेऊन येते. चला, बायकोने तर मला ओळखलंच नाही. हे घे, खाऊन घे. आहे, लक्ष्मीचा संसार आहे तुझा. सगळे जेवल्यावर सुद्धा घरात जेवण शिल्लक आहे वाटतं तुझं. जेवण? इथं जेवलंय तरी कोण? माझे पती अजून जेवायला घरी आले नाहीयेत, म्हणून मी पण अजून जेवले नाहीये. असं का? मग तुझे पती अजून जेवले नाहीत की काय? सकाळी रागाच्या भरात मी त्यांच्या मागे झाडू घेऊन धावले होते आणि ते पळून गेले. झाडू घेऊन धावली होतीस का? नाही 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 नाही, खूपच वाईट वागलीस ग बाई. पती जेव्हा घरी येतील ना तेव्हा पाय धरून माफी माग. ती तर मागावीच लागेल. मग उशीर कशाला करतेस? लगेच माग. हा, तू कोण आहेस? मला ओळखलं नाहीस का ग बायको? मी तुझा निरुपयोगी टकला म्हातारा. हो, तुम्ही होय. थांबा, आज तुमचं काही खरं नाही. थांबा. अगं मारू नकोस. जातो. अरे बघा, आजोबा
आजोबा आणि आजी कसे चोर पोलीस खेळतात. छे छे छे, वाटलं होतं आज वेळेवर राज्यसभेमध्ये पोहोचीन, पण आज सुद्धा उशीर झालाच मला. आता महाराजांचा ओरडा खावा लागेल. हे काय झालं? राज्यसभेमध्ये सगळे मौनी बाबा बनून का बसलेले आहेत? हाय 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 गेलं 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 माझं सगळं काही गेलं, सगळं काही गेलं. अरे महाराज असे विलाप का करतायत? मुर्शिदाबादहून आल्यानंतर महाराजांचं डोकं फिरलंय की काय? काय केलं महाराज? आमची प्रतिष्ठा, मान, आमचं प्रिय कृष्णनगर, सगळं सगळं काही गेलं कुठे गेलं महाराज? नवाबाच्या पोटामध्ये. अरे बापरे, नवाबाचा किती मोठं पोट आहे. एवढं मोठं कृष्णनगर खाऊन टाकलं त्याने. वाह गोपाळ भाऊ, काय चाललंय हे? दिसत नाहीये का काळजीने महाराजांवर केस उपटण्याची वेळ आली आहे? पण मी तर टाकलाय, त्यामुळे मी ते काम करूच शकत नाही. अच्छा महाराज, जर तुम्ही मला सगळा विषयच सांगितला नाही तर समाधान कसं काय देणार? हो महाराज, मुर्शिदाबाद मध्ये गेल्यावर काय झालं जरा सविस्तर सांगाल का? आम्ही तिथे नवाबाला काली मातेच्या पूजेचं निमंत्रण द्यायला गेलो होतो. नवाब यायला तयार पण झाले, पण आम्ही परत निघताना ते अचानक म्हणाले, मग तुम्ही येणार आहात ना जहापना? हो आम्ही नक्की येऊ, पण एक गोष्ट आहे. कोणती गोष्ट महाराज? आम्ही ऐकलंय की तुमचे देवी देवता स्वर्गामध्ये राहतात हो तिथेच राहतात जहापना. आणि पूजेच्या वेळी ते स्वर्गामधून भूलोकात येतात. हो म्हणजे येतात तर खरे. खूप छान, खूप छान. आमची यावेळी काली मातेला स्वर्गातून खाली येताना पाहण्याची इच्छा आहे. दाखवू शकलात तर तुम्हाला मोठं बक्षीस मिळेल, आणि नाही दाखवू शकलात तर तुमचं राज्य मी हिसकावून घेईन. काय नाही, हो म्हणा, तरच आम्ही काली मातेच्या पूजेसाठी येणार आहोत. आम्ही सुद्धा येणार आहोत. नवाबाचा धूर्तपणा पाहिलं का तुम्ही? कालीमातेच्या पूजेत सुद्धा त्याने अडथळा आणला काय? तू नुसतंच अडथळ्याबद्दल बोलतोयस. अरे अडथळा दूर कसा करायचा ते बोल. हे काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही असताना मी. अहो सगळे तर म्हणतात तुम्ही अडथळे आणण्यामध्ये एकदम वस्तात आहात म्हणून. अरे गोपाळ भाऊ, मी इथे एवढा चिंतेत आहे आणि तू मंत्र्यासोबत वाद घालत बसलायस. महाराज मी काय म्हणतो, असल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी चिंतित व्हायची अजिबात गरज नाही. कालीमातेच्या पूजेसाठी नवाबाला येऊ द्या, तेव्हा स्वर्गातून कालीमाताच नाही तर डाकिणी आणि शंखिणी सुद्धा खाली आणतो मी. हे काय बोलतोस गोपाळ भाऊ? खरंच? माझ्या डोक्यावर तुमचा आणि राणी मातेचा आशीर्वाद असेल तर नक्की करू शकेन मी. पण गोपाळ भाऊ, देवी देवता स्वर्गात राहतात आणि पूजेच्या वेळी स्वर्गातून खाली येतात, ही तर फक्त आपल्या मनाची कल्पना आहे. दुष्ट नवाबाला योग्य शिक्षा देण्यासाठी नवाबाच्या डोळ्यासमोरच मी कालीमातेला स्वर्गातून खाली घेऊन येईन. खाली घेऊन येणार आहेस की ठेंगा दाखवणार आहेस? तोंडाने नुसत्या मोठमोठ्या बाता मारतोयस. मी सांगून ठेवतो महाराज, या गोपाळ भाऊवर विश्वास ठेवला तर तुम्हाला तुमचं संपूर्ण राज्य गमावं लागेल. एवढ्या बोलायची काय गरज आहे का? कालीमातेच्या पूजेला थोडेच दिवस शिल्लक आहे, तेव्हा माझी कला तुम्ही बघून घ्याल. तर मग मी तुझ्याच भरवशावरती आहे गोपाळ भाऊ. लहान तोंडी मोठा घास चांगला नाही वाटत, पण तरीही बोलतो. कित्येकदा माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही अडचणीतून सुटला आहात महाराज, यावेळी पण सुटाल. आता मी इथून निघतो हा महाराज. स्वर्गात जाऊन महाकालीशी बोलायचं सुद्धा आहे ना. हा गोपाळ भाऊ नक्की काय करणार आहे हे त्यालाच ठाऊक. दुसरा पर्यायच नाहीये. अरे पोटो, कालीमातेची मूर्ती बनवायला अजून किती वेळ लागेल रे तुला? संध्याकाळपर्यंत येऊन घेऊन जा. यावेळी जरा जास्त लोकांना घेऊन ये बरं. राजघराण्याची पूजा आहे, त्यामुळे मूर्ती जरा मोठी बनली आहे. ठीक आहे, मी निघतो आता. कालीमातेच्या पूजेच्या दिवशी संध्याकाळी येतो, पण हो त्यावेळी तुझ्या इथे कोणीही असता कामा नये, हे मात्र लक्षात ठेव. ठीक आहे, तसंच होईल. जर सगळं काही व्यवस्थित झालं तर महाराजांना सांगून तुझी मजुरी सुद्धा वाढवेन मी. ठीक आहे. चला, एक काम तर झालं. आता वैज्ञानिकांच्या घरी जावं लागेल. त्यांना सगळं समजावून त्यांच्याकडून पलंगासारख्या 3 उडणाऱ्या चौक्या बनवून घ्याव्या लागतील. जाऊन बघतो घरी आहेत की नाही. हे घ्या, घराला तर कुलूप लावून गेलेत. हो
येत आहेत हा येत आहेत वैज्ञानिक. काय रे गोपाळ भाऊ, काय झालं? जरा महत्वाचं बोलायचंय. चल आतमध्ये चल, बोलू. आता सांग तुझी महत्वाची गोष्ट. राज्यसभेत आज तुम्ही पण होतात ना? हो, मी होतो ना. महाराजांचं म्हणणं ऐकलात ना? ऐकलं ना. सांग ना, याला काय अर्थ आहे? त्या नवाबाची ही कसली बेकार मागणी आहे? त्या बेकार मागणीचं सडेतोड उत्तर द्यावं लागेल वैज्ञानिका, आणि ते मी देणार. त्यासाठी फक्त तुम्ही थोडी माझी मदत करा. सांग काय करायचं ते. सांग सांग. अच्छा, तू एकदा उडणारा पलंग बनवला होतास, आठवतंय? का नाही आठवणार? त्यावर चढूनच तर तू तुझ्या मित्रमंडळींबरोबर फिरायला गेला होतास. पण वैज्ञानिका, यावेळी तुला उडणारा पलंग नाही, यावेळी तुला 3 उडणाऱ्या चौक्या बनवाव्या लागतील. 1 मोठी, 2 छोट्या. काय कालीमातेच्या पूजेच्या सकाळपर्यंत बनवून देशील ना मला? याने जर नवाबाला सडेतोड उत्तर देता येणार असेल तर नक्की बनवून देईन. हा, पण ही गोष्ट तुझ्या आणि माझ्या व्यतिरिक्त कुणाला समजायला नको, अगदी महाराजांना सुद्धा नाही. ठीक आहे, अगदी तसंच होईल. मस्त. चला, एक काम तर झालं. आता माझ्या छोट्या दोस्तांना शोधून काढावं लागेल मला. किती मजा. गोपाळ आजोबा आले, गोपाळ आजोबा आले. गोपाळ आजोबा आता आपल्या सोबत खेळणार. गोपाळ आजोबा आज आपण चोर पोलीस खेळूया. ते तर खेळूया, पण गोपाळ आजोबा आमचे फटाके. मिळेल मिळेल मिळेल, सगळं काही मिळेल. खेळ पण खेळूया, फटाके पण फोडूया, पण त्याआधी तुम्हाला माझं एक म्हणणं ऐकावं लागेल. सांगा सांगा, काय ऐकावं लागेल? इथे नाही, माझ्या सोबत माझ्या घरी चला लगेच. बरं झालं तुमची आजी घरी नाहीये. छानच झालं, तिला सगळ्या गोष्टी समजायला नको. खूप गोपनीय बाब आहे का? हो, खूपच गोपनीय आहे. घराच्या आतमध्ये चला. तुमच्या कानातच बोलायचं आहे. अरे वा, खूप मज्जा येईल. पण मग भूत पिशाच कोण बनणार? उलट्या, तू बनशील भूत आणि पिंकी तू पिशाचिनी. आणि आम्ही काय करायचं? ते मी तुम्हाला नंतर सांगेन, पण खबरदार, तुमच्याशिवाय या सगळ्या गोष्टी कुणालाच कळता कामा नयेत. कुणाला सांगायचं नाही? नाही, आई बाबांना पण नाही? आई बाबांना पण नाही. सगळी जर कामं व्यवस्थित झाली तर आपल्या महाराजांना सांगून तुम्हा सगळ्यांसाठी एवढे फटाके मागवेन की काली मातेच्या पूजेच्या दिवशी रात्रभर वाजवत बसाते. ठीक आहे, कोणालाही नाही सांगणार. वचन देतो की आम्ही कुणालाही सांगणार नाही. मग आता सगळे तुम्ही घरी जा. काली मातेच्या पूजेच्या दिवशी आपण सकाळी सगळे भेटूया. ठीक आहे. आता बघाच नवाब बहादूर, मी तुमची काय हालत करतो ती बघाच. काय झालं? जेवणाचं ताट पुढ्यात ठेवून तुम्ही असे नुसते बसून का आहात? खा ना. घास घशाखाली उतरत नाहीये. उद्या काली मातेची पूजा आहे ना. मग? अच्छा राणी, गोपाळ भाऊ तर राज्यसभेमध्ये सगळ्यांसमोर मोठ्याने म्हणून गेला की काली पूजेच्या दिवशी तो स्वर्गातून काली मातेला खाली आणेल. पण तो कसा आणेल सांगा बरं. तुम्ही कशाला काळजी करताय? गोपाळ भाऊ म्हणालेत ना, मग खाली आणण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. पण जर तो असं करू नाही शकला तर मग नवाब माझ्या हातून हे राज्य हिसकावून घेईल याची भीती आहे. मी पुन्हा सांगते, गोपाळ भाऊ असताना काळजी करू नका. चला, खाऊन घ्या. काय वजीर, खूप सजून धजून कृष्णनगरला निघालायस. काय समजतोस? यात समजण्यासारखं काहीच नाहीये जहापना. हो करून हसतोयस कशासाठी? आज काली मातेला स्वर्गातून खाली उतरताना नाही दाखवता आल्यावर कृष्णचंद्रचा चेहरा कसा होईल याचा विचार करून मला हसून हसून वेळ लागायची पाळी आलीये जहापना. मग आपण उशीर का करतोय? चल तर आपण आत्ताच निघायला हवं. हो मग चला जहापना.
कृष्णचंद्र, आज तुझी सगळी हुशारी संपणार आहे. हजारो प्रयत्न करूनही गोपाळ भाऊ तुला या संकटातून नाही वाचवू शकणार. काय झालं माहित नाही. गोपाळ भाऊ, हे गोपाळ भाऊ, कुठे गेला गोपाळ भाऊ? अजून कुठे जाणार महाराज? अहो काही करू शकला नसेल म्हणून कृष्णनगर सोडून पळून गेला असेल तो. ए, चुप, काहीही उलट सुलट बोलू नकोस मंत्री. मला संकटात सोडून असा गोपाळ भाऊ कधीच पळून जाऊ नाही शकत. पळाला आहे की नाही हे तर शिपाई परत आल्यावरच समजेल. काय झालं? गोपाळ भाऊंची काही खबर? नाही महाराज, गोपाळ भाऊ घरी नाहीये. मग माझं बोलणं खरं ठरलं की नाही? गोपाळ भाऊच्या भरोश्यावर राहून आज सगळं काही हातचं गेलं महाराज. महाराज, नवाब बहादूर आणि त्यांचे मंत्री येत आहेत. सर्वनाश. आले का ते लोक? काय कृष्णचंद्र, पूजेची सगळी तयारी झाली का? हो, म्हणजे ते हो आपलं जहापना, हे बघा सजवलेला मंडप. मंडपात फक्त काली माताच येऊन पोहोचली नाहीये. ती तर स्वर्गातून आकाश मार्गाने येईल ना, हो ना कृष्णचंद्र? हे काली माते, गोपाळ भाऊ आम्हाला सोडून पळून गेलाय. आता तूच माझा आसरा आहेस. तू माझं रक्षण कर माते, रक्षण कर. काय झालं कृष्णचंद्र? दिवसाचा उजेड हळूहळू कमी होत चाललाय. काली माता कधी येणार? जर ती अंधारात आली तर तिचं येणं आम्हाला दिसणार नाही. तो बघा गोपाळ भाऊ येतोय. अरे हो की? अरे गोपाळ भाऊ, कुठे गेला होतास तू? अजून कुठे जाणार महाराज? स्वर्गात गेलो होतो, स्वर्गात. काय? स्वर्गात? हो महाराज, खर तर काली माता दरवर्षी मध्यरात्री घरामध्ये स्वर्गातून पृथ्वी लोकात येते. पण यावेळी असं नाही झालं. स्वतः नवाब बहादुरांना मातेचं खाली यायचं दृश्य बघायचं होतं ना, म्हणून काय? म्हणूनच दुपारपासून स्वर्गात जाऊन उपोषणाला बसलो होतो. काय सांगू महाराज, काली मातेला एवढ्या सकाळी यायची इच्छा नव्हती, पण खूप समजून काढून तिच्या मिन्नतवाऱ्या करून कुठल्या अविश्वासी, कुठल्या अधर्म्याने आपल्या मातेच्या स्वर्गातून येण्याची मस्करी केली? कोण आहे तो नास्तिक? तलवारीने आता त्याचं मुंडकं छाटून मातेच्या हातात देऊन टाकते. भूता पिशाचिनी, तुमचा हा भयानक चेहरा बघून मला ना खूप भीती वाटते. लांब व्हा. भीती आम्हाला बघूनच घाबरलात? अरे, माता आत्ता रागाने दगड बनली आहे, पण जेव्हा या दगडातून जागी होईल तेव्हा सगळं काही उद्ध्वस्त करून टाकेल. सांगा कुठे आहे अविश्वासी? दाखवा आम्हाला. तू अविश्वासी? नाही, मी नाहीये तो. मी नाहीये. मग कोण आहे तो? वजीर, हे काहीतरी विचित्र दिसत आहे. चल पळूया. हा आहे का तो? इथे काय चाललंय मला तर काहीच कळत नाहीये. मला पण काहीच समजत नाहीये. गोपाळाजोबा, नवाब आणि वजीराला पळवून रथावर चढवून आलो आहोत. भीतीपोटी एवढा जोरात रथ चालवला ना की ते पुन्हा येणारच नाही. एवढ्या वेळात ते लोक कृष्णनगर सोडून पळून गेले असतील. शाब्बास गुलट्या, शाब्बास पिंकी. आजोबा, गुलट्या, पिंकी. अरे हे गोपाळ भाऊ, हे सगळं काय चाललंय? हा काय आहे? नाही समजलं ना? पिंकी आणि गुलट्या भूत पिशाचिनी बनले होते आणि वैज्ञानिकांनी त्यांच्या वैज्ञानिक आविष्कारांनी ही उडणारी चौकी बनवली होती, जिच्यावर बसून आम्ही लोक पण आलो आणि काली मातेला पण घेऊन आलो. हवेत उडणारी चौकी? काय महाराज, तुम्हाला आठवत नाही का? काही वर्षांपूर्वी वैज्ञानिकांनी अशीच उडणारी चौकी बनवली होती, जिच्यावर बसून आपण फिरायला गेलो होतो. हो, आठवलं मला. खरंच गोपाळ भाऊ, आज तू नसतास तर माहित नाही काय झालं असतं. फक्त माझ्या एकट्यामुळे नाही हे सगळं शक्य झालं महाराज. वैज्ञानिक गुलट्या, पिंकी जर नसते, कठीण काम करणं मला शक्यच झालं नसतं. आणि यासोबतच आपले फोटो म्हणजे मूर्तिकार यांनी ही मूर्ती बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.
गोपाळ आजोबा सगळं तर झालं, पण आमचे फटाके? महाराज, माझी नातवंड फटाके उडवायचा हट्ट करतायत, पण मी तर गरीब माणूस आहे ना महाराज. फटाके विकत घ्यायला माझ्याकडे पैसे कुठून येणार सांगा मला. ती चिंता माझी आहे. आज मी यांना टोपलीभर गाडीभर फटाके विकत घेऊन जाईन. किती उडवू शकतात ते मी पण बघतो. किती छान किती छान. महाराजांचा विजय असो. अरे नाही 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 नाही, जय जयकार माझा नाही, सगळे म्हणा गोपाळ भाऊचा विजय असो, गोपाळ भाऊचा विजय असो. गोपाळ भाऊंचा विजय असो. पाहिलं यावेळी पण या ढेरपोट्याने कसं स्वतःचं नाव मोठं केलं ते. खरंच गोपाळ भाऊ, खरंच तू अगदी धन्य आहे. नाही महाराज, मी अगदी साधा माणूस आहे. एक गोपाळ 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 भाऊ.